नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये शुक्रवार 20 मार्च रोजी महाराजांचा प्रकट दिन किंवा जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यवधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणार आहे. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे सांगण्यात येते. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्यावरून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवरती प्रेमाचा वर्षाव केला. आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रास मी नसल्याची माहितीही त्यांनी स्वतः सांगितली आहे. श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे हे तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थाच्या रूपाने प्रकट झाले आणि तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. म्हणून हा दिवस स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा 20 मार्च रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे. प्रकट दिनाचे औचित्य साधून आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सेवेला सुरुवात केलेली आहे, पण अजूनही काही जणांनी सुरुवात केलेली नसेल वेळेअभावी, तर त्यांनी 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीमध्ये 21 दिवसांची स्वामींची सेवा करायची आहे. आज या व्हिडिओमध्ये 21 दिवसांची अशी कोणती प्रभावी सेवा तुम्हाला करता येईल, या सेवेचे नियम व अटी काय आहेत, ही संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर हाई बटनलाही प्रेस करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर पहा, 20 मार्च रोजी आलेल्या प्रकट दिनाचं औचित्य साधून आपल्याला सेवा करायच्या आहेत. त्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा येते महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण. आता या पारायणाची सेवा तुम्हाला 21 दिवसांची करता येईल, 11 दिवसांची करता येईल, 7 दिवसांची करता येईल. तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही ही सेवा कशी करू शकता, यासोबतच तुम्हाला अजून कोणत्या सेवा करता येईल हे आपण बघूयात. तर पहा, श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते महाराजांचं अतिशय प्रिय असलेलं स्तोत्र आहे. आता काही कमेंट आल्या होत्या की ताई, आमच्याकडे या प्रकाशनाचं म्हणजेच दिंडोरी प्रणीत आमच्याकडे सारामृत नाही आहे, मग अशा वेळेस आम्ही सेवा कशी करावी. तर तुमच्याकडे जे म्हणजे प्रकाशन असेल, ज्या प्रकाशनाचं सारामृताच असेल तर ते पारायण तुम्ही नक्कीच करू शकता. फक्त दिंडोरी प्रणीत स्वामी चरित्र सारामृत हे सारांश रूपामध्ये आहे. खूप छोटे अध्याय असल्याने याचं पारायण जे आहे ते खूप लवकर होतं. पण जर तुमच्याकडे ही पोथी नसेल, दुसरी पोथी असेल आणि त्यामध्ये असलेले अध्याय थोडेसे मोठे असतील, तर मग तुम्ही पारायण जे आहे तर ते तुमच्या वेळेनुसार करू शकता. बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत हे दिंडोरी प्रणीत जर तुमच्याकडे असेल तर याचं एक पारायण करण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 तासाचा कालावधी लागतो. आणि पारायण करण्याची योग्य पद्धत म्हणजे यामध्ये असलेले 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करावेत. यामुळे तुमचं एक पारायण जे आहे तर ते पूर्ण होतं. तर असे तुम्ही यथाशक्ती पारायण करू शकता. आता 11 दिवसांची सेवा आहे, तर मग 11 दिवसांचा तुम्ही संकल्प करू शकता, 21 दिवसांचा संकल्प करू शकता, 7 दिवसांचा करू शकता. आता ही सेवा करत असताना म्हणजेच तुमचा जर मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही या सेवेला आधीच सुरुवात करा. आता 2-4 दिवस बाकी आहेत, तर या दिवसामध्ये तुम्ही सुरुवात केली म्हणजे तुमची 21 दिवसाची सेवा जी आहे तर ती पूर्ण होईल. आणि मध्येच तुम्हाला मासिक धर्म आला तर ते दिवस तुम्ही स्किप करून पुढे ही सेवा कंटिन्यू करू शकता. म्हणजे जेव्हापासून तुमची इच्छा झालेली आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघताय, आज तुम्ही व्हिडिओ बघितला तर तो उद्यापासून तुम्ही सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. प्रकट दिनाच्या पुढे ही सेवा गेली तरी सुद्धा चालते. ही सेवा संकल्प करून करावी. का तर संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि संकल्पामुळे आपल्याकडून महाराज ती सेवा पूर्ण करून घेतात. म्हणून संकल्प करूनच सेवेला सुरुवात करा. फक्त इच्छा मनोकामना ठेवण्याऐवजी महाराजांसाठी मी ही सेवा करत आहे, तर महाराज तुम्हीच करता आणि करविता आहात, माझ्याकडून ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, अशी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे. यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नवीन नारळ घ्या, त्यावरती खडी साखर ठेवा. जवळच असलेल्या महाराजांच्या केंद्रामध्ये तुम्ही जाऊन किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन महाराजांच्या चरणी तुम्हाला हे नारळ अर्पण करायचं आहे. तिथे जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर जर नारळ आणि खडी साखर ठेवली तरी सुद्धा चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हापासून तुम्ही ही सेवा करणार आहात त्या सेवेसाठीचा संकल्प करायचा आहे.
संकल्प केल्यामुळे काय होतं, की जेही विघ्न येतात ना, ते विघ्न महाराज दूर करतात. निर्विघ्नपणे तुमच्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतात. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. त्याचबरोबर महाराजांच्या अजून 2 सेवा आपल्याला करायच्या आहेत. ज्यामध्ये आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा असतो. त्याचबरोबर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्राचं पठण देखील करायचं आहे. या 21 दिवसाच्या सेवेमुळे कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते. महाराज तसं तुम्हाला न मागताही बरंच काही देत असतात. आपल्या इच्छा, मनोकामना बऱ्याचदा पूर्ण होत नाहीत, कारण त्याला आपले प्रारब्ध असतात. मागच्या जन्मात कळत-नकळतपणे घडलेल्या चुकांमुळे किंवा या जन्मात आपल्या हातून घडलेल्या काही चुका असतात. त्यामुळे बऱ्याचशा अडचणी आपल्या मार्गामध्ये येतात आणि आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण होत नाहीत. मग आपण म्हणतो, की मी एवढी सेवा केली तरी देखील मला केलेल्या सेवेचं फळ मिळालं नाही. आधी सांगितल्याप्रमाणे कर्ता आणि करविता महाराज आहेत. महाराज योग्य वेळ आली की आपल्याला न मागताही बरंच काही देतात. पण महाराजांच्या सतत सेवेमध्ये असणं, सातत्य असणं हे देखील आवश्यक आहे. तर आता सांगितल्याप्रमाणे स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला पारायण करायचे आहेत. तर पारायण करत असताना संकल्प केल्यानंतर महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय आपल्याला एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात. यासोबतच आपल्याला 11 माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि शिवाय 1 ग्लास भरून पाणी घेऊन आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं असतं. एवढी सेवा एकाच बैठकीमध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही थोडी-थोडी सेवा करू शकता. पण महाराजांचा श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण मात्र तुम्हाला एकाच बैठकीमध्ये करायचं आहे. किंवा ज्यांना एवढी सेवा करणं शक्य नाही त्यांनी कोणतीही एक सेवा करावी. म्हणजेच तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण 11 दिवसाचं, 21 दिवसाचा संकल्प करून करू शकता किंवा तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. याचाही तुम्ही संकल्प करू शकता किंवा तुम्ही तारक मंत्राचं पठण केलं तरी सुद्धा चालेल. असा संकल्प तुम्ही करू शकता. या संकल्पामुळे तुम्ही त्या सेवेशी बांधले जाता आणि निर्विघ्नपणे महाराज तुमच्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतात. बघा, आपण इच्छा मनोकामना पूर्तीसाठी तर सेवा करतच असतो, पण आपण महाराजांकडे मागणंही मागत असतो. पण कधी-कधी निस्वार्थ भावनेने फक्त आणि फक्त महाराजांचा प्रकट दिन आहे म्हणून महाराजांसाठी सेवा करून बघा. तुम्हाला सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. 11 पारायण किंवा 21 पारायण करणं शक्य नसेल तर 7 दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता. 7 दिवसाचं पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही 28 फेब्रुवारीपासून रोज 3-3 अध्याय पठण केले तर तुमचे 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं. असे तुमच्याकडून जेवढे होतील तेवढे पारायण तुम्ही रोज करू शकता. जे नवीन सेवेकरी आहेत त्यांची ही सेवा प्रकट दिनापर्यंत होईल आणि त्यांना महाराजांच्या सेवेत येण्याचा लाभ देखील मिळेल. बघा, महाराज आपल्या सेवेसाठी आपल्याला निवडतात. आपण महाराजांना निवडत नाहीत हे लक्षात घ्या आणि जर तुम्हाला ही संधी मिळत आहे तर तुम्ही ही संधी सोडायची नाही. जी होईल ती सेवा तुम्हाला महाराजांसाठी करायची आहे. तुमची इच्छा झाली की मला महाराजांच्या सेवेमध्ये यायचं आहे. हीच एक तुमच्यासाठी मोठी स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती आहे. कारण महाराजांच्या इच्छेविरुद्ध आपण कोणत्याही सेवेमध्ये किंवा त्यांची कोणतीही सेवा करू शकत नाही. हे लक्षात घ्या. आता स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जसं जमेल तसं तुम्हाला करायचं आहे. रोज 3-3 अध्याय पठण करा किंवा तुम्ही 7-7 अध्याय पठण करू शकता किंवा 11 माळी जप करा. जी जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहे. यासोबतच तुम्हाला दत्त बावन्नीचं देखील पठण करता येईल. आता दत्त बावन्नी जी आहे ती तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही जर बाजारात गेलात जिथे देवाचं साहित्य मिळतं तिथे हा ग्रंथ जर तुम्ही विचारलात, जिथे ग्रंथ वगैरे मिळतात तर अशा ठिकाणी तुम्ही विचारलं दत्त बावन्नी तर तुम्हाला ती मिळून जाईल. ही सेवा देखील तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने करू शकता. या सेवेने अनेकांना फायदा झालेला आहे, अनेकांना अनुभव आला आहे. ही सेवा देखील तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. 51 दिवसाची म्हणजेच तुम्ही 28 फेब्रुवारीपासून ते पुढचे 51 दिवस संकल्पित ही सेवा केली तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छापूर्ती ही या सेवेने होते. दत्तबावांनीची सेवा तुम्ही 11 दिवसांची देखील करू शकता, 7 दिवसांची करू शकता किंवा सांगितल्याप्रमाणे जर खूपच तुमच्या आयुष्यामध्ये कष्ट आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत नसेल तर दत्तबावांनीची 51 दिवसाची सेवा तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्कीच महाराजांच्या कृपेने या सेवेचा अनुभव येईल. तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत होईल. एवढ्या ह्या प्रभावी सेवा आहेत. त्याचबरोबर या प्रकट दिनाचं औचित्य साधून तुम्ही महाराजांसाठी घोरत कष्टोद्धारण ही सेवा देखील करू शकता. हे अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे. याचं पठण तुम्ही म्हणजेच प्रकट दिनापर्यंत नक्कीच करू शकता. ही सेवा जर तुम्ही केलीत ना तर तुम्हाला
अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे स्तोत्र तुम्हाला कुठे मिळेल तर गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय जर सेपरेट विकत आणला तर छोटीशी त्याची पुस्तिका मिळते. 14वा अध्याय असेल किंवा 18वा अध्याय असेल तर ती छोटीशी पुस्तिका असो किंवा जे छोटासा अध्याय आहे तो तुम्ही विकत आणला, त्यामध्ये तुम्हाला घोरत कष्टोद्धारण स्तोत्र हे मिळून जाईल. तुमच्या आयुष्यातील संकट, विघ्न, तुमच्या आयुष्यातले कष्ट या सेवेने दूर होतात. एवढं महत्त्व या स्तोत्राला आहे. अनेकांना या सेवेचा अनुभव आहे. ही सेवा देखील महाराजांचा प्रकट दिनाचं औचित्य साधून तुम्ही करू शकता. तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता या सेवेमुळे होते. त्याचबरोबर तुम्ही आता गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय किंवा हे दोन्हीही अध्याय महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत पठण करू शकता. रोज नित्यनेमाने पण कोणतीही सेवा तुमची सुरू असेल तर काही नियमांचं पालन हे तुम्हाला करणं आवश्यक आहे. जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर हे जे काही नियम मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला पाळायचेच आहेत. त्यातला सगळ्यात पहिला नियम म्हणजे तुम्हाला तुमच्या सेवेदरम्यान मांसाहार वर्ज्य करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की घरामध्ये मांसाहार करून द्यावा लागतो, अशा वेळेस काय करावं? तर तुम्ही स्वतः मांसाहार करू नका. तुमची सेवा झाल्यानंतर तुम्ही घरातील इतर सदस्यांना मांसाहार बनवून दिला तरी सुद्धा चालेल, पण सेवा करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार करायचा नाही. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. पण जर गुरुचरित्र ग्रंथातील 14वा किंवा 18वा अध्याय तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून रोज घरामध्ये पठण करणार असाल तर अशा वेळेस घरामध्ये मांसाहार चालत नाही. गुरुचरित्र ग्रंथाचं तुम्हाला पावित्र्य माहिती आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे. पण महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत तुम्ही पारायण करणार असाल तर मांसाहाराचा फक्त सेवा करणाऱ्यालाच नियम पाळावा लागतो. या व्यतिरिक्त तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे. परान्न म्हणजे इतरांच्या घरी तुम्हाला बनवलेलं अन्न हे घ्यायचं नाही, कारण असं केल्याने तुम्ही केलेली सेवा ही त्या व्यक्तीला मिळत असते. म्हणून परान्न तुम्हाला या सेवेदरम्यान टाळायचं आहे. आणि जर तुम्ही बाहेरगावी शिक्षणानिमित्त असाल, मुली किंवा मुलं ही सेवा करत असतील किंवा तसं ही सेवा कोणीही करू शकतं, स्त्री, पुरुष, मुलं, मुली, वयोवृद्ध. पण जर विद्यार्थी ही सेवा करत असतील तर अशा वेळेस त्यांना बाहेरचं अन्नही घ्यावं लागतं. त्यांनी मेस लावलेली असते किंवा ते बाहेर जाऊन जेवत असतात. अशा वेळेस स्वखर्चाने जर तुम्ही ते अन्न खात असाल तर ते चालेल, पण तुम्हाला घरी आल्यानंतर किंवा ते अन्न ग्रहण करण्याआधी 3 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर सेवेदरम्यान तुम्हाला बाहेरगावी जायचं नाही. अचानक लग्न प्रसंग किंवा बाहेरगावी जावं लागलं तर तिथे जाऊन जर तुम्हाला परान्न घ्यावं लागलं तर अन्न ग्रहण करण्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 3 वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. 3 वेळा हा मंत्र पठण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते अन्न ग्रहण करायचं आहे. कारण लग्न कार्य जवळचे असतात, अशा वेळेस आपल्याला ती लग्न टाळताही येत नाहीत आणि तिथे आपल्याला अन्न हे ग्रहण करावंच लागतं. अशा वेळेस मग तुम्ही पर्याय निवडू शकता. मग इतर वेळेस तुम्ही चुकूनही कोणाच्याही घरचं अन्न खाऊ नका. आणि त्याचबरोबर पुढचा नियम म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे का? तर ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही, कारण आपण सर्व गृहस्थ आहोत, सांसारिक आहोत. आणि महाराज जे आहेत ते आपल्याला सेवेदरम्यान काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करायला सांगतात. सर्व विवाहित स्त्री पुरुषांनी म्हणजेच ज्यांची मुलांसाठीची इच्छा आहे त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही. कारण जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी ही सेवा करत असाल, म्हणजे संतान प्राप्तीसाठी ही सेवा करत असाल तर तुम्हाला या नियमाचं पालन करण्याची गरज नाही. तसंही इतर लोकांनाही ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही. आता ज्यांना गावाबाहेर जावं लागतं, माहेरी जावं लागलं किंवा इतर ठिकाणी जावं लागलं तर तुमची सेवा सुरू असताना मग तुम्ही बाहेरगावी जाऊन ती सेवा करू शकता का? तर माहेरी जाणार असाल तर तिथे जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता, कारण एक स्त्री जी आहे ती 2 कोळाचा उद्धार करते. मग तुमची सेवा सुरू असेल, 11 माळी महाराजांचा जप सुरू असेल, श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण सुरू असेल किंवा तारक मंत्राची सेवा सुरू असेल तर तुम्ही माहेरी जाऊन केली तरी सुद्धा चालते. आणि तिथलं अन्न तुम्ही ग्रहण करू शकता, कारण आई-वडिलांच्या घरचं अन्न चालतं. भावाच्या घरचं अन्न तुम्ही ग्रहण करू शकता. पण जर तुम्ही बहिणीकडे जाणार असाल तर तिथे जाऊन तुम्हाला कोणती सेवा करायची नाही, कारण तिच्या घरीही तुम्हाला ते अन्न ग्रहण करायचं नाही. आणि ग्रहण करण्याची वेळ आली तर तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. बहिणीच्या घरी तुम्ही जाणार असाल तर तिथे तुम्हाला कोणती सेवा करायची नाही. सांगितल्याप्रमाणे बहीण ही दुसऱ्या कुळात असते, त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही सेवा केली तर केलेल्या सेवेचं फळ हे बहिणीला मिळेल. बहिणीशिवाय इतर नातेवाईकांच्या घरी देखील तुम्हाला ही सेवा करायची नाही. फक्त तुम्ही जर माहेरी जाणार असाल किंवा तुम्ही तुमच्या सासरी जाणार असाल तर तिथे गेल्यानंतर तुम्ही महाराजांची सेवा करू शकता. जर तुम्हाला घरी ही सेवा करणं शक्य नसेल,
घरी सेवा चालत नसेल तर अशा वेळेस तुम्ही नामस्मरणाची सेवा करा, स्वामींचा लिखित नाम जप करा. बऱ्याचशा घरांमध्ये अडचणी आहेत की स्वामींची सेवा करू दिली जात नाही. त्यांच्या घरामध्ये मांसाहार केला जातो, रोजच्या रोज मांसाहार केला जातो. अशा ठिकाणी काय करावं, तर मला खूप स्वामी सेवेमध्ये येण्याची इच्छा आहे. अशा सर्वांनी काय करावं, तर महाराजांची नामस्मरणाची सेवा तुम्ही करू शकता. नामस्मरण तुम्ही कुठे करू शकता, तुम्ही नामस्मरण करत असताना तुम्ही कुठेही करू शकता, पण बेडरूममध्ये तुम्हाला चुकूनही महाराजांचा मंत्र जप करायचा नाही, कारण तो एक पवित्र मंत्र आहे. त्या मंत्राचं पावित्र्य तुम्हाला राखायचं आहे. बेडरूम सोडली तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये लिखित नामजप केला, तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी महाराजांचा नामजप केला तरीसुद्धा चालतो. आणि अशा प्रकारे ही जर तुम्ही सेवा स्वयंपाक करत असताना किंवा जर महाराजांची सेवा तुम्हाला बसून करता आली तर उत्तम आहे, कारण महाराज हे आपले गुरु आहेत आणि गुरूंप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. आणि प्रकट दिनाचं औचित्य साधून आपण ही 21 दिवसाची, 11 दिवसाची, 7 दिवसाची सेवा सुरू करणार आहोत. त्यामुळे जी जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहे. महाराजांना तोडकी मोडकी सेवा देखील महाराज स्वीकारतात. आणि ज्यांना काही शक्य नाही त्यांनी महाराजांचा लिखित नामजप करावा. लिखित नामजप कसा करावा, त्याचे नियम काय आहेत, ही सगळी माहिती मी एका व्हिडिओद्वारे शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता. या सेवेचा खूप सेवेकऱ्यांना लाभ झालेला आहे. ज्यांच्या घरामध्ये स्वामी सेवा नाही चालत, मांसाहार केला जातो, त्यांच्यासाठी तर अतिशय साधी, सोपी पण अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. तुम्ही नक्कीच त्या सेवेचा लाभ घेऊ शकता. लिखित नाम जप जो आहे केल्यानंतर तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल. आणि आपण जपमाळ हातामध्ये घेऊन महाराजांचे नामस्मरण करतो, त्यापेक्षाही सुंदर अशी सेवा आहे ती लिखित नामजपाची आहे. मन एकाग्र होऊन आपण ती सेवा करतो त्यावेळेस आपल्याला महाराजांच्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली कोणतीही सेवा तुम्ही करू शकता, तुमच्या वेळेनुसार करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.